ब्रेकनंतर तुमचं स्वागत. आपण चर्चा करतो आहोत मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्याला 1 महिना झाल्याच्या निमित्ताने खरोखरच आपण काही धडा शिकलोय का याबद्दल. डॉक्टर टिकेकर, मला सांगा, तुम्ही आपला पोल बघितलात तरी लोकांमधली एक निराशा दिसते. लोकांना असं वाटत नाहीये की काही धडा शिकलोय, काही व्यवस्था बदलेल. मला सांगा, मी तुम्हाला सरकारपासून, म्हणजे सरकार हा फार सोपा शब्द झाला, स्टेट पासून सुरुवात करतो. स्टेट मशिनरी आपली बदलायची, तिच्यामध्ये परिवर्तन घडवायचं म्हणजे नेमकं काय व्हायला पाहिजे? स्टेट मशिनरी बदलायची तरी सुद्धा मी लोकांपासून सुरुवात करेन अशासाठी की इटर्नल विजिलन्स इज द प्राइस ऑफ लिबर्टी असं म्हटलं जातं. मी आणखी त्याच्या पुढे जाऊन म्हणेन इटर्नल विजिलन्स इज द प्राइस ऑफ होमलँड सिक्युरिटी. आपलाही कुठेतरी सहभाग आहे. म्हणजे मी अरुण भाटियांशी पूर्ण सहमत आहे की प्रोफेशनल एजन्सीची कामं सामान्य नागरिक करू शकत नाही. तरी सुद्धा ही एक विजिलन्सची भावना आहे की आपले अधिकार, आपली सुरक्षा, आपली लोकशाही हे शेवटी आपणच टिकवून धरायला पाहिजे. आणि त्याकरता एक ॲटिट्यूडनल चेंजची जरूर आहे. म्हणजे आपल्या देशात, आपल्या समाजात जे काही चाललं आहे त्याच्याकडे आपण वेगळ्या तऱ्हेने त्याचा विचार करणार आहोत का, त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघणार आहोत का. म्हणजे मला असं नेहमी वाटतं की टेररिस्ट जेव्हा दहशतवादी सक्सेसफुल होतात त्याला आपल्या समाजातल्या त्रुटीही कारणीभूत असतात. आणि जोपर्यंत सोशल कोहेसिव्हनेस, एक सामाजिक एकोपा निर्माण होत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे हल्ले किंवा अशा प्रकारचे लोक जे आपला समाज विस्थापित करायला बघतायत तुम्हाला असं वाटतं सक्सेसफुल धार्मिक होणार. तेढ आपल्या समाजामध्ये आहे, जातीय तेढ आहे, हो. त्याचा फायदा टेररिस्ट उठवत आहे? निश्चितपणे हे मला निश्चितपणे वाटतं की आपण जे एक लिबर्टेरियन, एक सेक्युलर समाजाची अपेक्षा केली होती आणि त्याच्यापासून आपली जी घसरण आता झाली आहे ती निश्चितच कुठे ना कुठेतरी कारणीभूत होत असते. कारण कुठलाही दहशतवाद अंतर्गत कुठून तरी पाठबळ असल्याशिवाय तो सक्सेसफुल होऊ शकत नाही अशी माझी धारणा आहे. त्यामुळे दहशतवादी बाहेरून आले, त्यांच्याकडे शस्त्र होती, बाहेरच्या शत्रू राष्ट्राने पाठवले वगैरे हे सर्व मान्य आहे. पण त्यांचा जो सक्सेस रेट आहे तो कशामुळे आहे ह्याची आपण, मला वाटतं, अंतर्गत म्हणजे आपण वी शुड टर्न इनवर्ड्स आणि आपल्या समाजाकडे आपण पाहून आणि आपल्या राजकीय आत्मपरीक्षण करायला व्यवस्थेकडे हवं. आत्मपरीक्षण करणं आवश्यक आहे. देशमुख साहेब, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की मगाशी भाटिया असं म्हणाले की नॅशनल पोलीस कमिशनचे ज्या शिफारसी आहेत त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे. दरवेळेला पोलीस दलातल्या त्रुटीबद्दल चर्चा होते. मी यावेळेला मात्र तुम्हाला सांगतो, जो मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला, सर्व गेल्या आठवड्यामध्ये सर्व जे त्याच्यामध्ये शहीद झालेले आणि जे लढलेले पोलीस अधिकारी आहेत त्यांना मी भेटलो होतो. मला एक गोष्ट जाणवली की आपल्या पोलीस दलामध्ये धाडसाची, बहादुरीची कमी नाहीये. कुठेतरी आपली इक्विपमेंट्स कमी पडत आहेत, कुठेतरी आपली यंत्रणा जी आहे, हस्तक्षेप जो राजकीय होतोय त्यामुळे पोलीस अधिकारी पाऊल पुढे टाकत नाहीत. तुम्हाला काय वाटतं, आता या पोलीस दलाला नवीन जर आत्मविश्वास द्यायचा असेल तर काय केलं पाहिजे? एक तर त्यांना नेतृत्व देण्याची आवश्यकता आहे. कारण आपल्याकडे लढणारे आहेत, जीवावर उदारून लढणारे आहेत. ते आपण परवाच पाहिलं. म्हणजे साध्या लाठी घेऊन त्या माणसाने ओंबाळ्याने हल्ला केला आणि AK-47 धरून ठेवली, जीव जाईपर्यंत, जीव गेल्यावर सुद्धा सोडली नाही. तेव्हा ह्या गोष्टीची आपल्याकडे कमतरता, वीरतेची मुळीच कमतरता नाही. फक्त ह्या लोकांना व्यवस्थितपणे नेतृत्व मिळण्याची आवश्यकता आहे. आणि आपण जो याचा विषय काढलात नॅशनल पोलीस कमिशनचा, मी आपल्याला असं सांगू इच्छेन की याच्यामध्ये पोलीस कमिशनप्रमाणे, नॅशनल पोलीस कमिशनप्रमाणे जरी आपण वागलो तरी पोलीस फोर्स हा काही राज्याच्या बाहेर जाणार नाहीये, हा काही मुख्यमंत्र्यांच्या किंवा गृहमंत्र्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाणार नाहीये. फक्त तो चालवण्याची एक पद्धत थोडी वेगळी होणार आहे, त्यात जास्त पारदर्शकता येणार आहे आणि त्यामुळे लोकांच्या दृष्टीने ते चांगलं राहणार आहे. मी जातोय भाटियांकडे. अरुण भाटिया, मला सांगा, ब्युरोक्रॅट्सनी काय करायला पाहिजे? नेहमी आपण राजकारण्यांवर टीका करतो, पण ही सगळी व्यवस्था खराब व्हायला नोकरशाह, ब्युरोक्रॅट्स तेवढेच कारणीभूत आहेत. तुम्ही एक IAS अधिकारी म्हणून ही सगळी ब्युरोक्रसी पाहिली आहे, कशी सुधारायची ही ब्युरोक्रसी? सर, एक गोष्टीचं स्पष्टीकरण करू इच्छितो. मी पोलीस कमिशन बद्दल असं बोलू इच्छितो की हे जे पोलीस कमिशन आहे, लाईक दी इलेक्शन कमिशन, इट विल बी टोटली इंडिपेंडंट. हे गृहमंत्री आणि मुख्यमंत्रीच्या हाताखाली काम करणार नाही. सो इफ वी हैव द करेज, इफ वी हैव वी रियली बिलीव कि पुलिस फोर्स को अच्छा चलना चाहिए, ये कमीशन हमें स्थापन करनी चाहिए. ये डायरेक्टली प्रेसिडेंट को रिस्पॉन्सिबिलिटी, अंडर द प्रेसिडेंट इट कैन बी. तो दैट इज वन थिंग. सेकंड, मोस्ट इम्पॉर्टेंट, साहब, भ्रष्ट देश टेररिज्म के खिलाफ कुछ नहीं कर पाएगा.
1984 में मैं दिल्ली में था जब सिखों की हत्या हो रही थी। आर्मी को नहीं बुलाया गया टाइम पर, 2.5 दिन तक ये हत्या चलती गई। गुजरात में ऐसे हुआ, बॉम्बे में ऐसे हुआ। पीजी गवाई इस देश में, इस प्रांत में चीफ सेक्रेटरी थे, उस टाइम वो दिल्ली में लेफ्टिनेंट गवर्नर थे। इसके खिलाफ क्यों नहीं कारवाई की जाती? काही वर्षापूर्वी वर्तमानपत्रामध्ये मी वाचला होता की पीजी गवाईला हे प्रश्न विचारला होता की बाबा तुम्ही फौज आम्ही का बोलावलं नाही? जवाब दिले ऐवजी ते म्हणतात आम्ही बॅकवर्ड क्लास आहे म्हणून तुम्ही आमच्यावर हे अन्याय करत आहे। क्या नॉनसेंस है, हम्बग है, बकवास है, करप्शन है, स्टूपिडिटी है। छोड़ दो सिटीजन्स को, सब कुछ छोड़ दो, अपनी यंत्रणा जो है, ब्रिंग ऑनेस्टी इनटू दिस कंट्री, सब प्रॉब्लम्स अपने आप ठीक होने लगेंगे। अब हम ही लोग अपनी थिंकिंग में कंफ्यूज्ड हैं। माय फर्स्ट थिंग इज वी आर ब्रीडिंग यंग टेररिस्ट, जो अपनी माँ को, अपनी बहन का बलात्कार देखता है, अपने पिताजी का हत्या देखता है, व्हेन ही बिकम 16, 17, 18 वो टेररिस्ट बनेगा। मेरे साथ अगर ऐसा होता तो मैं टेररिस्ट बनता। ये कैसे आप रोक पाएंगे? गिव हिम जस्टिस। ये जो लोगों ने आर्मी नहीं बुलाया, ये 10 मिनट में फाइल देखने से यू विल कम टू नो कौन गिल्टी है। चुपचाप अपने कुर्सी पर बैठे हुए हैं, पॉलिटिशियन का इशारा देख रहे हैं। एक्शन घ्यायचं की नुसतं गप बसायचं? इन लोगों को खत्म करो, जेल में डालो। देखिए लोगों की रिजेंटमेंट कैसे शांत होती है। भाटिया साहेबांनी खूप महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत आणि आपण त्यावर चर्चा करूया। आता मी घेणार आहे एक ब्रेक। ब्रेकपूर्वी आपला प्रश्न पहा, मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्यापासून आपण काही धडा शिकलोय का? पडद्यावर बघा, अजूनही 68% लोक नाही असं म्हणतायत। लोकांना व्यवस्था बदलेल याची खात्री वाटत नाहीये। घेऊया एक ब्रेक, पहा फक्त IBN लोक।